इंद्रभान सांगळे यांचा भाजपात जाहीर प्रवेश। राधाकृष्ण नगर सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान अप्पा सांगळे यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आमदार सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर प्रवेश केला। सांगळे यांच्या प्रवेशामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे। येत्या काळात सांगळे हे दमदार भरारी घेतील अशी चर्चा सध्या परिसरात सुरू आहे। यावेळी अधिक माहिती भाजपा नेते महेश हिरे आणि सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान अप्पा सांगळे यांनी दिली आहे। सर्व प्रभाग 10 मधील सामाजिक कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असून ताईंच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या भागामध्ये जनतेची सेवा करू आणि पक्ष वाढवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू आणि शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आमच्या या भागामध्ये निश्चितपणे करू। या ठिकाणी सातपूर मंडळाचे सर्व पदाधिकारी, विधानसभेच्या आमदार सीमाताई हिरे, सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर यांनी आम्हाला सर्वांना पक्षामध्ये सामावून घेतलं, त्याबद्दल मी प्रथमतः या सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय श्रीराम। कार्यशाळा होती संघटन पर्वानिमित्त, त्या प्रित्यर्थ आदरणीय बावनकुळे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, श्रीदेव महाजन आणि विखे पाटील साहेब यांचं आज इथे संमेलन झालं। या संमेलनामध्ये आज सातपूर आणि सिडको नाशिक पश्चिम मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। मी आमदार सीमाताई हिरे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि महापालिकेवर भाजप ही त्रिसूत्री आता मी अवलंबवणार आहे आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर या काळ्या दगडावरची रेघ आहे। धन्यवाद।